दाराचे हमीपत्र असेच भरा, अन्यथा तुमचा अर्ज बाद होऊ शकतो. सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. खालील कोणकोणत्या बॅग्समध्ये बरोबर अशी खूण करायची आहे, हे आपण पाहणार आहोत. माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक नाही. बरोबर अशी खूण करा. माझ्याकडे उत्पन्न प्रमाणपत्र नसल्याने मला पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आधारे उत्पन्न प्रमाणपत्रातून सूट देण्यात यावी. बरोबर अशी खूण करा. माझ्या कुटुंबातील सदस्य एकत्रित नाही. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही. मी बाह्य यंत्रणांद्वारे कार्यरत असलेली कर्मचारी, स्वयंसेवक, कामगार, कंत्राटी कर्मचारी असून माझे उत्पन्न 2.5 लाखपेक्षा कमी आहे. बरोबर अशी खूण करा. मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या दरमहा ₹1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही. बरोबर अशी खूण करा. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार, आमदार नाही. बरोबर अशी खूण करा. माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, बोर्ड, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सदस्य नाहीत. बरोबर अशी खूण करा. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चारचाकी वाहने, ट्रॅक्टर वगळून नोंदणीकृत नाहीत. बरोबर अशी खूण करा. माझ्या कुटुंबात एकापेक्षा जास्त अविवाहित महिलेने या योजनेचा लाभ घेतलेला नाही. बरोबर अशी खूण करा. मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली मी स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक, बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन, OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार EKYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. त्यानंतर टाकायचे. अर्जदाराची सही व नाव टाकायचे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर SMS द्वारे कळवण्यात येईल. अशा प्रकारे हा हमीपत्र वाचल्यावर भरून घ्यायचे आणि मगच अपलोड करावे. धन्यवाद.